Hello children. Today we are going to learn an interesting lesson from your Bal Bharti textbook. And that is lesson number 18, Look Before You Leap. Children, look before you leap is a proverb. आणि प्रोवर्ब म्हणजे काय तर म्हण. मराठीमध्ये अनेक म्हणी आहेत. जसे की अति तेथे माती, कोणतीही गोष्ट जास्त केलेली चांगली नसते. तसेच इंग्लिशमध्ये प्रोवर्ब्स असतात. इथे लुक बिफोर यू लीप हे एक प्रोवर्ब आहे. अँड लुक बिफोर यू लीप मीन्स टेक प्रिकॉशन बिफोर डुईंग समथिंग. दिस प्रोवर्ब टेल्स दॅट we must think twice before doing anything. Or, in other words, avoid acting in haste without considering the possible consequences. म्हणजेच कृती करण्याआधी पूर्ण विचार करावा. आंधळेपणाने, अविचाराने कोणतेही काम करू नये. What do you think, children? Why this proverb has been given as a title to this lesson? Let us find out. Lesson number 18, Look Before You Leap. Long, long ago there lived two little frogs in a pretty little pond. Pond म्हणजे तलाव. एका छानशा तलावामध्ये दोन फ्रॉग्स राहत होते. कलरफुल वॉटर लिलीज ग्रीव इन द पॉन्ड. आणि त्या पॉन्डमध्ये कलरफुल वॉटर लिलीज उगवलेल्या होत्या. फिशेस darted about and tiny insects buzzed around. Darted means moved quickly and suddenly. पटापट असे इकडून तिकडे हे फिशेस फिरत होते आणि इन्सेक्ट्स काय करत होते बर्स्ट करत होते. बर्स्ट म्हणजे गुंजन करणे. द पॉन्ड वॉज फुल ऑफ लाईफ. द टू फ्रॉग्स वर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. आणि ते जे दोन फ्रॉग्स होते ते खूप क्लोज फ्रेंड्स होते. दे हॅड प्लेंटी टू ईट इन द पॉन्ड. आणि त्यांना त्या पॉन्डमध्ये खाण्यासाठी भरपूर असं होतं. ऑल द डे लॉंग they played about jumping from lily pad to lily pad and diving headlong in the pond. Lily pad म्हणजे काय तर वन ऑफ द फ्लोटिंग लीव्स ऑफ अ वॉटर लिली. वॉटर लिलीचं एखादं असं लीफ की जे फ्लोट करतं पाण्यामध्ये. इथे या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. ग्रीन कलरचं एक लीफ आहे ते फ्लोट करत आहे. ठीक आहे. आणि डायविंग हेडलॉंग. हेडलॉंग म्हणजे काय तर हेड फर्स्ट. आणि डायविंग हेडलॉंग म्हणजे काय तर डायविंग इन टू वॉटर विथ द हेड गोईंग इन टू द वॉटर फर्स्ट अँड देन द रेस्ट ऑफ द बॉडी. जेव्हा डायविंग करतो पाण्यामध्ये त्यावेळेस आधी हेड पाण्यामध्ये जातं आणि नंतरनं राहिलेली बॉडी पाण्यामध्ये जाते. तर हे जे फ्रॉग्स होते ते काय करत होते तर लिली पॅड टू लिली पॅड जम्प करत होते आणि डायविंग हेडलॉंग इन द पॉन्ड. आणि हेडलॉंग करून पॉन्डमध्ये डाईव्ह करत होते. दे वर द हॅपीएस्ट लिटिल फ्रॉग्स इन द वर्ल्ड. आणि ते या वर्ल्डमधले अख्ख्या जगामधले हॅपीएस्ट फ्रॉग्स होते. ठीक आहे. द फ्रॉग्स लव्ह द रेनी सीझन. आणि या फ्रॉग्सला या पिक्चरमध्ये दिसतात दोन फ्रॉग्स आहेत. ठीक आहे. आणि ते कसे हॅप्पी आहेत. त्यांना कोणता सीझन आवडत होता तर रेनी सीझन आवडत होता. बट द रेनी सीझन डज नॉट लास्ट फॉर एव्हर. रेनी सीझन हा नेहमीसाठी नसतो. द रेन्स स्टॉप्ड अँड द वेदर बिकेम हॉट. पावसाळा संपतो आणि वेदर हे डे बाय डे हॉट होत जातं. स्टील देर वॉज अ लॉट ऑफ वॉटर अँड लाईफ इन द पॉन्ड. जरी डे बाय डे वेदर हॉट होत असलं तरी पण त्या पॉन्डमध्ये भरपूर असं पाणी होतं. ठीक आहे. There was nothing to worry about. आणि काळजी करण्याचं काही कारण नव्हतं. In winter, the frog friends found cozy little places at the edge of the pond. आणि विंटर सीझनमध्ये पॉन्डच्या कडेला ते कोझी असं वातावरण बघून तिथे राहत होते. कोझी म्हणजे काय तर वॉर्म आणि कम्फर्टेबल सेफ असं जिथे त्यांना प्लेस सापडेल तिथे ते जाऊन राहत होते. They spend most of their time sleeping and resting. विंटर सीझनमध्ये ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ कशामध्ये घालवायचे तर झोपण्यामध्ये आणि आराम करण्यामध्ये. Soon it was summer. Now the days became very very hot. आणि लवकरच आता समर सीझन आला
आधी काय असतो, रेनी सीझन असतो, मग विंटर सीझन येतो आणि मग समर सीझन येतो. तर आता समर सीझन तिथे आला. नाव द डेज बिकेम व्हेरी व्हेरी हॉट. समर सीझनमध्ये वेदर कसं असतं, खूप हॉट असतं, हो की नाही. विथ द हॉट सन ब्लेझिंग इन द स्काय द पॉन्ड बिगॅन टू ड्राय. ब्लेझिंग मीन्स एक्स्ट्रीमली हॉट, खूपच हॉट. सन दिवसेंदिवस खूप असा हॉट होत चालला आणि त्याच्यामुळे काय झालं, तर तलावातलं पाणी जे आहे ते हळूहळू आटायला लागलं. द पॉन्ड बिगॅन टू ड्राय. ठीक आहे. विदाऊट वॉटर द लिलीज ड्राईड अप. आणि आता ते तलाव पूर्ण सुकून गेलं. त्याच्यामुळे काय झालं, त्या ज्या वॉटर लिलीज होत्या त्या पण सुकून गेल्या. देअर वर व्हेरी फ्यू इन्सेक्ट्स टू बी फाउंड. आणि त्यामुळे खूप असे कमी इन्सेक्ट्स तिथे राहिले. द फ्रॉग फ्रेंड्स वर वरीड. आणि ते जे फ्रॉग फ्रेंड्स होते त्यामुळे ते काळजीत पडले. डू यू थिंक द होल पॉन्ड विल ड्राय अप. त्यातला एक फ्रॉग काय म्हणतो, डू यू थिंक द होल पॉन्ड विल ड्राय अप. सगळं पॉन्ड हे ड्राय होऊन जाईल का. लुक्स लाईक इट. मग दुसरा फ्रॉग काय म्हणतो, दिसतंय असं की बहुधा सगळा पॉन्ड ड्राय होऊन जाईल. व्हॉट शॅल वी डू देन, हाऊ शॅल वी लिव्ह. मग आपण कसं करायचं, आपण कसे जिवंत राहणार, असा एक फ्रॉग म्हणतो. वी मस्ट सर्च अ प्लेस वेअर देअर इज प्लेंटी ऑफ वॉटर अँड फूड फॉर अस. मग दुसरा फ्रॉग काय म्हणतो की आपण आता अशी जागा शोधली पाहिजे की जिथे आपल्याला भरपूर पाणी असेल आणि खाण्यासाठी पण भरपूर असेल. यू आर राईट, इट इज हार्ड वर्क ट्रॅव्हलिंग इन दिस हॉट सन. काय म्हणतो मग दुसरा फ्रॉग, तो काय म्हणतो की हे बरोबर आहे, पण आता ह्या हॉट सनमध्ये ट्रॅव्हल करायचं म्हणजे खूप कठीण काम आहे. बट देअर इज नो अदर वे. पण आता दुसरा आपल्याकडे काही मार्ग नाही आहे. कम लेट स्टार्ट. चल आपण सुरुवात करूयात. द सूनर द बेटर. आता इथे सुद्धा हे प्रोवर्ब आहे. द सूनर द बेटर म्हणजे जेवढ्या लवकर करू तेवढं चांगलं आहे. इफ वी ट्रॅव्हल टुगेदर द सर्च विल बी इझियर. आणि जर आपण दोघं एकत्र ट्रॅव्हल केलं तर आपल्याला आपला शोध हा खूप सोयीचा होईल, खूप चांगला होईल, सोपं जाईल आपल्याला. सो द फ्रॉग लेफ्ट द ड्राईंग पॉन्ड अँड बिगॅन टू लुक फॉर अ वॉटरी प्लेस. आणि ते फ्रॉग्सनी काय केलं, तो जो पॉन्ड होता जो आता ड्राय होत चाललेला होता तो सोडला आणि दुसरं त्यांचं सर्च चालू झालं वॉटरी प्लेससाठी. दे हॉप्ड अँड बिकेम व्हेरी टायर्ड. आणि ते हॉप्ड करत राहिले म्हणजे उड्या बेडूक कसे करतात, उड्या मारतात ना, फ्रॉग्स उड्या मारतात, हॉप करतात. तर ते फिरत राहिले, हॉप करत राहिले आणि खूप दमले त्यामुळे. जस्ट देन वन ऑफ देम सॉ अ वेल इन द डिस्टन्स. आणि तेव्हाच त्या दोन फ्रॉग्समधला एक फ्रॉगला एक वेल दिसली. ठीक आहे. वन ऑफ देम सॉ अ वेल इन द डिस्टन्स. एका अंतरावर त्यांना ती वेल दिसली. दे रश टू द वेल. आणि ते त्या वेलकडे गेले. द वेल वॉज बिल्ट इन स्टोन अँड हॅड अ हाय सर्क्युलर वॉल. आणि ती जी वेल होती ती स्टोन्सनी बांधलेली होती आणि सर्क्युलर वॉल त्या वेलच्या भोवती होती. द फ्रॉग्स हॉप्ड ऑन टू द वॉल अँड पीप्ड इनसाइड. आणि त्या फ्रॉग्सनी काय केलं, हॉप केलं त्या वॉलवर आणि पीप्ड म्हणजे वाकून असं बघणे त्याच्यातून. मग त्यांनी आतमध्ये बघितलं की बाबा पाणी आहे की नाही. द वेल वॉज क्वाईट डीप. ती जी वेल होती ती थोडी खोल होती. बट देअर वॉज अ लॉट ऑफ वॉटर स्टील लेफ्ट ॲट द बॉटम ऑफ द वेल. ती जरी खोल होती तरी पण त्या वेलमध्ये पाणी होतं त्याच्या तळाला. द फ्रेंड्स बिगॅन टू जम्प फॉर जॉय. आणि त्या वेलमध्ये पाणी होतं हे पाहून ते जे टू फ्रेंड्स होते ते आनंदाने उड्या मारायला लागले. वी आर सो फॉर्च्युनेट मीन्स लकी. आपण खूप लकी आहोत. थँक गॉड दॅट वी फाउंड दिस वेल. खरंच आपल्याला ही वेल सापडली, थँक गॉड.
आर प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. आपला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आता. आर सर्च हॅज एंडेड. आपला शोध संपलेला आहे. वी हॅव फाउंड अ न्यू होम. आपल्याला एक नवीन होम सापडलेला आहे. लेट्स जम्प इन टुगेदर. 1, 2, वेट. फ्रेंड, this well is so deep and there is water left only at the bottom. मग एक दुसरा फ्रेंड काय म्हणाला की थांब, या वेलमध्ये पाणी आहे पण ते खूप खोल आहे, एकदम बॉटमला पाणी आहे. बट वी कॅन श्योरली डायव्ह इन. पण आपण डाईव्ह करू शकतो. हावेवर डीप द वेल मे बी. डायव्हिंग इज आवर स्पेशालिटी. वाय डू वी हेजिटेट. स्पेशालिटी म्हणजे समथिंग वन इज गुड ॲट. आपण पण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये स्पेशालिटी असते आपल्याकडे. कोणाचं रायटिंग चांगलं असतं, कोणाला छान रनिंग करता येतं, अशा प्रत्येकाकडे काही ना काहीतरी स्पेशालिटी असते. तशी या फ्रॉग्सकडे काय स्पेशालिटी होती? जम्प करणे, हो की नाही. त्यांना छान डायव्हिंगसुद्धा करता येत होतं. मग तो फ्रॉग काय म्हणतो? हावेवर डीप द वेल मे बी, डायव्हिंग इज अ स्पेशालिटी. वाय डू वी हेजिटेट. आपण हेजिटेट म्हणजे काय? टू स्टॉप फॉर अ मोमेंट बिफोर डुईंग और सेईंग समथिंग. आपण काही करण्याआधी किंवा बोलण्याआधी थोडंसं थांबतो, त्याला म्हणतो हेजिटेट. ठीक आहे, मग आपण हेजिटेट का होत आहे? तू हेजिटेट का होत आहेस? इट हॅज अकर्ड टू मी दॅट दिस वेल इज ऑल्सो ड्राईंग अप. तो फ्रॉग काय म्हणतो मग? की मला असं जाणवतं आहे, अकर्ड म्हणजे जाणवतं आहे की ही वेलसुद्धा लवकरच ड्राय अप होईल. इफ इट ड्राईज अप कम्प्लिटली वी विल हॅव टू लिव्ह दिस वेल टू. आणि ही वेलसुद्धा कम्प्लिटली ड्राय जेव्हा होईल तेव्हा आपल्याला ही प्लेससुद्धा सोडावी लागेल. मग त्याचा फ्रेंड काय म्हणतो? आय अग्री, बट वाय डू यू हेजिटेट नाव. ठीक आहे, मी सहमत आहे तुझ्याशी, पण तू हेजिटेट का होत आहेस? इट्स बिकॉज आय सी अ प्रॉब्लेम. मग तो फर्स्ट फ्रेंड काय म्हणतो? मला एक प्रॉब्लेम दिसतोय. वी कॅन इझिली डायव्ह इन टू द वेल. आपण खूप सहजरित्या या वेलमध्ये डाईव्ह करू शकतो. बट व्हॉट इफ द वेल ड्राईज अप. पण तेव्हा काय? जेव्हा ही वेल पूर्णपणे ड्राय होईल. कॅन वी जम्प सो हाय दॅट वी रीच द टॉप ऑफ द वॉल. आपण एवढी हाय जम्प करू शकतो का की आपण या वॉलच्या टॉपला येऊ शकू? शॅल वी एबल टू लिव्ह द वेल लाईक वी लेफ्ट द पॉन्ड. आपण ही वेलसुद्धा सोडू शकतो का जसा आपण पॉन्ड सोडला? पॉन्ड त्यांनी ठरवलं आणि सोडला, पण वेल सोडण्यासाठी वेल जेव्हा ड्राय अप होईल त्यावेळेस त्यांना त्या वेलमधून बाहेर सहजरित्या येता येणार आहे का? आपण एवढ्या उंच उडी मारू शकू का? असं त्या फ्रॉगला शंका वाटते. यू आर राईट फ्रेंड, सेड द अदर फ्रॉग. आणि तो दुसरा फ्रॉग काय म्हणाला? तुझं बरोबर आहे, यू आर राईट. आय हॅड नॉट थॉट ऑफ दिस. मी याचा विचारच केला नव्हता. इट्स गुड दॅट यू कुड फॉरसी दिस प्रॉब्लेम. हे बरं झालं की तुला हा प्रॉब्लेम आधीच कळला. फॉरसी म्हणजे टू थिंक ऑफ समथिंग दॅट इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर. फ्युचरमध्ये काही गोष्ट घडणार असेल तर त्याच्याबद्दल आधीच आपण विचार करणे किंवा त्याच्याबद्दल आधी आपण कल्पना करणे, त्याला म्हणणार फॉरसी. ठीक आहे, मग तो फ्रॉग काय म्हणतो की आय हॅड नॉट थॉट ऑफ दिस. इट्स गुड दॅट यू कुड फॉरसी दिस प्रॉब्लेम. लेट्स नॉट लिप इनसाइड. आपण आतमध्ये उडी नको मारूयात. लेट्स कंटिन्यू विथ आवर सर्च. आपण आपला शोध असाच चालू ठेवूयात. लेट्स कंटिन्यू विथ आवर सर्च. अँड सो द टू लिटिल फ्रॉग्स हॉप्ड ऑन टू लुक फॉर अ सेफ शेल्टर. आणि असंच हे जे दोन फ्रॉग होते ते त्यांचं सेफ शेल्टर शोधण्यासाठी परत त्यांचा शोध चालू झाला. हाऊ वेल इट इज सेड. किती छान व्यवस्थित सांगितलेलं आहे की लुक बिफोर यू लिव्ह. काहीही करण्याआधी विचार करायचा. सो चिल्ड्रन, what we have learned from this lesson? Look before you leave is a good principle to follow. It is good to be cautious before you decide to do something. Okay?
Now let us learn some meanings from this lesson, children. Darted means moved quickly and suddenly. Lily pad means one of the floating leaves of a water lily. Headlong means head first. Diving headlong means diving into water with the head going into the water first and then rest of the body. Cozy means warm, comfortable and safe. Blazing means extremely hot. Fortunate means lucky. Speciality means something one is good at. Hesitate means to stop for a moment before doing or saying something. Foresee means to think of something that is going to happen in the future. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.